नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सोसायटीच्या वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडून रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर शहरातील मेन रोड इथं रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली आहे. यावेळी 8 भाविक या ठिकाणाहून जात असताना यातील 3 जण जखमी झालेत. सदर घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आपण बघू शकता की कशा पद्धतीनं हा थरार घडलाय. अमित आढे असं एका जखमी झालेल्या भाविकाचं नाव आहे. जखमी आढे यांना स्थानिक नागरिक सुयोग वाडेकर आणि कौशल देशपांडे यांनी तत्परता दाखवत दुचाकीवरून तात्काळ उपचारासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरता नाशिक शहरातील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. सदर घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना समजताच त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करत आवश्यक ती मदत पुरवण्याचे निर्देश दिलेत. सध्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे या प्रकरणावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. न्यूज महाराष्ट्र ब्युरो त्र्यंबकेश्वर.